पात्र डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीचा मार्ग आता मोकळा झालाय। 18 ऑगस्ट रोजी झालेल्या डॉक्टरांच्या महाआंदोलनानंतर शासनाने मोठा निर्णय घेतल्याची माहिती इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन कडून देण्यात आली आहे। नोंदणीला स्थगिती देणारे 18 ऑगस्ट ते शासनाचं पत्र रद्द करून 20 ऑगस्ट रोजी नवीन पत्र जारी करण्यात आल्याचा दावा संघटनेने केलाय। या निर्णयामुळे BHMS आणि CCMP पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेला पुन्हा हिरवा कंदील मिळाला असून सोमवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। डॉक्टरांनी सातत्याने केलेल्या संघर्षाचा हा विजय असल्याचं इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनने म्हटलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सुरेश भालेराव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन। 18 ऑगस्ट रोजी जो इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने महाआंदोलन राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं होता आणि त्याच दिवशी शासनाने एक पत्र जारी केलं होतं की त्यामध्ये नमूद होतं की बाबा हायकोर्टाचे आदेश जोपर्यंत येत नाही आणि जोपर्यंत SOP समिती गठीत होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या नोंदणीला स्थगिती देत आहोत। परंतु 18 ऑगस्ट नंतर आम्ही सतत जे पाठपुरावा केला, सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही मुश्रीफ साहेबांच्या बंगल्यासुद्धा जाऊन बसलो। त्याचा परिणामी 20 ऑगस्ट रोजी शासनाने पुन्हा ते पत्र काढलं आणि जे जुनं पत्र 18 ऑगस्टचं होतं ते रद्द केलं आणि त्याच्यानं म्हटलं गेलं आहे की तुमचं जे काही नोंदणी आहे ते आम्ही लवकरच सुरू करू आणि जे जुनं पत्र आहे ते आम्ही स्थगित करत आहोत आणि रद्द करत आहोत। आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा, या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशनला एक विनंती आहे की भावांनो, हे तुम्ही वाद न चिघळता, वाद न पुढे वाढवता आपण डॉक्टरच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी डॉक्टरांचं प्रतिनिधित्व विधान परिषदमध्ये कसं मिळवता येईल ह्यासाठी आपण एकत्र येऊ आणि राज्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही आपण बळकट करू। कारण राज्य शासनाला सुद्धा माहिती आहे की आयुष डॉक्टर्स आहेत हेच की जे गावोगावामध्ये, तळागाळामध्ये, दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये हे लोकांना प्राथमिक उपचार पुरवत आहे। आम्ही सुद्धा नोंदणी भेटल्यानंतर आम्ही प्राथमिक उपचारच पुरवू, परंतु ह्यामध्ये तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे समजदारी घेणं गरजेचं आहे आणि आमचा जो नोंदणी आहे याला आपण साथ देणं हे 100% गरजेचं आहे आणि इतर मुद्द्यांसाठी आपण 100% एकत्र येऊ। आपण फक्त आवाज द्यावं की सर्वांनी एकत्र या, आपण डॉक्टरांसाठी कामं करू, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद।